टीव्ही तर खूप लांबची गोष्ट आहे, टीव्ही खूप लांब आहे, पण त्याही पेक्षा मोबाईल फोन, आज आपली लेकरं मोबाईल फोन पाहिल्याशिवाय जेवण करत नाही. तुमच्या लेकरांना मोबाईल शिवाय जेवण जात नाही. तुमचं लेकरू 2 तास देखील मोबाईल शिवाय राहू शकत नाही. आणि ही सवय कोणी लावली? ही सवय कोणी लावली? म्हणजे ज्यावेळी मी लहान होती त्यावेळी माझी आई, मी रडली की माझी आई अंगाई म्हणायची, आणि तुम्ही तुमचं लेकरू रडलं की तुम्ही काय करता? माझी भाषा समजत आहे ना तुम्हाला? तुमचं लेकरू रडल्यावर तुम्ही काय करता? त्या लेकराच्या हातामध्ये फोन देता, त्या लेकराच्या हातामध्ये काय देता? मोबाईल देता. आणि या मोबाईलनंच अवघ वाटोळं केलंय. आयुष्याचा सत्यानाश या फोननं केलंय. पूर्ण सत्यानाश, या लहान लेकराचा सत्यानाश कोणी केला असेल तर फक्त आणि फक्त या फोननं केलेला आहे. फोन वाईट आहे असं मला म्हणायचं नाहीये, फोन चांगला आहे, पण त्याचा वापर कसा करतो? कारण फोन आपल्यासाठी आहे, आपण फोनसाठी नाही. फोनचा वापर आपण करायचा असतो, पण इथं फोन आपला वापर करून घेतोय. ही किती मोठी शोकांतिकेची बाब आहे की आमचं लेकरू रडतं आणि रडणं थांबलं पाहिजे म्हणून आम्ही त्या लेकराच्या हातामध्ये फोन ठेवतो. आमच्या लेकरांना आम्हाला त्रास देऊ नये म्हणून त्या लेकरांच्या हाती आम्ही फोन देतो. तुम्हाला कधीच असं वाटत नाही का की माझं 5 वर्षाच्या बाळानं हातामध्ये माईक घ्यावा आणि त्या 5 वर्षाच्या बाळानं धाड धाड शिवाजी महाराजांवर बोलावं, असं कधीच तुम्हाला वाटत नाही? की माझ्या लेकरानं कधीतरी स्टेजवर बोलावं आणि त्याच्यासाठी कधीतरी लोकांनी टाळ्या वाजवाव्या, असं तुम्हाला कधीच वाटत नाही का? माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. कदाचित तुमच्या अंगावर काटा येईल, कदाचित तुम्हाला खोटंही वाटू शकतं, पण लक्ष देऊ नये का? 4थ्या वर्गातला मुलगा, मयूर नावाचा 4थ्या वर्गातला मुलगा, त्याला खेळायसाठी फोन पाहिजे होता. त्याला फ्री फायर खेळायसाठी फोन पाहिजे होता. त्याच्या वडिलांनी रात्री त्याच्याकडनं फोन हिसकावून घेतला. ऐकताय ना? रात्री 10:30 वाजता त्याच्या वडिलांनी त्या 4थ्या वर्गातल्या मयूर कडून फोन हिसकावून घेतला आणि रात्री 12:30ला माझ्या बापानं माझ्याकडून फोन हिसकावून घेतला म्हणून त्या 4 वर्षाच्या मयूरनं आपल्या बापाला दगडाने ठेचून ठेचून मारून टाकलं. ही घटना सत्य आहे. तुमच्या लेकरांच्या हातामध्ये जर तुम्ही फोन दिला नाही तर लेकरं पिसाळल्यासारखी करतात. जसं कुत्र पिसाळतं ना, तशी तुमची लेकरं पिसाळतात. आणि या फोनमुळे कुठं आपली लेकरं जातायत याचा विचार आपण केला पाहिजे. जे कार्टून्स आपण आपल्या लेकरांना दाखवतो त्या कार्टून्सचा कसा परिणाम पडतो याचा विचार आपण केला पाहिजे की आपली लेकरं फोनमध्ये पाहतात काय, आपण आपल्या लेकरांना फोनमध्ये काय दाखवतो आणि आपली लेकरं अशी का करतात याचा विचार आपण करत नाही. मग आपल्याला शिवजयंती साजरी करायची म्हणजे काय करायचंय? फक्त वक्त्यानं यायचं, 2 तासाचं पाठांतराचं भाषण करायचं, मी भाषण द्यायचं, तुम्ही टाळ्या वाजवायच्या आणि घरी निघून जायचं आणि म्हणायचं पोरगी चांगलं बोलली, काही असो. असं नाही. शिवजयंती साजरी करायची म्हणजे तुमच्या काळजामध्ये प्रत्येक शब्द भिनला पाहिजे आणि तो शब्द भिनल्याच्या नंतर घरी गेल्यावर तुमच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आता तुमच्या मनाला वाटलं पाहिजे की 4थ्या वर्गातला मयूर जर त्याच्या बापाला फोन दिला नाही म्हणून ठेचून ठेचून मारू शकतो तर दुसरा मुलगा माझ्या घरातला असेल हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे. जर त्या मयूरनं त्याच्या बापाला दगडाने ठेचून ठेचून मारून टाकलं तर उद्या ही घटना तुमच्या बुट्टीपुरीतली असेल आणि मी माईकवर सांगत असेल की बुट्टीपुरीत ही घटना घडली. जर तुम्ही आता सुधारल्या नाही तर, जर आता तुम्ही सुधार केला नाही तर, फोन वाईट आहे आणि फोन तुमच्या लेकरांना देऊ नका असं माझं म्हणणं नाही, पण त्या फोन मध्ये तुम्ही तुमच्या लेकरांना काय दाखवता ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे.
तुमची लेकरं जर बंदूक, विषम ढाश्याम आणि कार्टून्स हे सगळं बघत असेल, ते कार्टून बघत असताना त्या कार्टून मध्ये जाणीवपूर्वक अशी रंग टाकल्या गेली आहे की तुमची लेकरं त्या कार्टून कडे अट्रॅक्ट झाली पाहिजे, तिकडे आकर्षित झाली पाहिजे, अशी रंग जाणीवपूर्वक त्या कार्टून्स मध्ये टाकण्यात आली आहे. ती कार्टून तशा पद्धतीची बनवल्या गेली आहे. जाणीवपूर्वक तुमची पिढी बर्बाद करण्याचं हे मोठं षडयंत्र आहे. आणि आता तरी तुम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करतोय, तर प्रत्येक आई बाबानं संकल्प केला पाहिजे की मी माझ्या मुलाला फोन दाखवेन, पण फोन मध्ये मी माझ्या मुलाला योग्य गोष्टी दाखवेन. फोन मध्ये मी माझ्या मुलाला योग्य गोष्टी दाखवेन. फोन मध्ये कितीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला लेकरांना दाखवता येतात. चांगल्या चांगल्या वक्त्यांची भाषणं ऐकवू शकतो, हरिपाठ ऐकवू शकतो, अभंग ऐकवू शकतो, किती मोठं संतांचं साहित्य आहे, संत चरित्र आहे, हे सगळं आपण आपल्या लेकरांना दाखवू शकतो. म्हणजे माझं वय आज 23 वर्षाची मी आहे. मला जी लहानपणापासून सवय लागली, मी आजही ती सवय मला आहे. कीर्तन फोनवर ऐकल्याशिवाय मला झोपच येत नाही. ज्यावेळी मी युट्यूबला कीर्तन लावेल त्यावेळी मला झोप येते. एक तर हेडफोन तरी असेल, नाही तर बाजूला काहीतरी सुरू तरी असेल. ही जी सवय मला माझ्या आईनं लावून दिली, ती सवय आज 23 वर्ष झाले तरी ती सवय आजही तशीच आहे. मग आपण आपल्या पोरांना ही सवय लावली पाहिजे की तुमचा मुलगा, तुमच्या मुलाचं रडणं हे युट्यूबवर हरिपाठ ऐकल्यानंतर तुमच्या मुलाचं रडणं थांबलं पाहिजे. युट्यूबवर एखादं शिवाजी महाराजांचं भाषण ऐकताना तुमच्या मुलाचं रडणं थांबलं पाहिजे. युट्यूबवर एखादं चांगल्या वक्त्याचं भाषण ऐकताना तुमच्या मुलाचं रडणं थांबलं पाहिजे. युट्यूबवर चांगली चांगली मोटिवेशनल मराठी गाणी आहेत, हिंदी सुद्धा मराठी खूप सुंदर सुंदर गाणी आहेत. ही गाणी ऐकत असताना तुमच्या लेकरांना मोटिवेशन भेटलं पाहिजे. आणि हे परिवर्तन या शिवजयंतीला आपल्याला करून घ्यायचं. इतिहास सांगणारी वक्ते खूप आहे, पण समाजाला कशाची गरज आहे हे आपण यावेळी समजून घेतलं पाहिजे. कारण तुमची मानसिकता जर ऐकण्याची नसेल आणि तुमची लेकरं जर फोन मध्ये गुंतली असेल, तर काय अर्थ आहे तुम्हाला इथे इतिहास सांगून? मला सांगा ना, काय अर्थ आहे तुम्हाला इतिहास सांगून? आणि हा बदल तुमच्यात तरी होणार आहे का? सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला जर आपली लेकरं उत्तम घडवायची असेल आणि लेकरांना जर आपल्याला योग्य दिशेला लावायचं असेल, लेकरांमध्ये आपल्याला जर संस्कार टाकायचे असेल, तर लेकरांना फोन पासून लांब करा. आणि जर लेकराकडे फोन असेल तर योग्य गोष्टीच त्या लेकराला फोन मध्ये दाखवा. तुम्ही असं केल्यावर असं समजा की तुम्ही शिवजयंती साजरी केली.